नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील श्रीपत आंतरवाला आणि गोपत पिंपळगाव या गावामध्ये आहोत. या ठिकाणी अतिवृष्टीमुळे गोदाकाठीच गाव आहे श्रीपत आंतरवाला आणि गोपत पिंपळगाव. या ठिकाणी ग्रामस्थांसह शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. बागायत जमीनदार आहेत, मात्र गोदाकाठ असल्यामुळे या ठिकाणची शेतकऱ्यांची जमीन अक्षरशः वाहून गेलेली आहे. मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, शेतातलं पीक नाहीसं झालेलं आहे. आणि आपण या गावामध्ये ह्यासाठी आलो आहोत की शेतकऱ्याचे महसूल प्रशासनाने पंचनामे केलेत का, ज्या ज्या लोकांचं नुकसान झाले त्या लोकांना आर्थिक मदत मिळाली का, आणि कशा प्रकारे आत्तापर्यंत महसूल प्रशासनाने पंचनामे केलेत. गावामध्ये मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदारांनी भेट दिली का, त्याचबरोबर राजकीय पुढाऱ्यांनी यांना भेट दिली का, त्यांच्यासाठी काही महसूलच्या वतीने काही मदत मिळण्यासाठी प्रयत्न केलेत का. या ठिकाणी आपण या गावचे प्रथम नागरिक सरपंच आहेत उमेशराव आरबड, त्याचबरोबर गावातले काही ज्येष्ठ आहेत, तरुण आहेत आणि सुशिक्षित तरुण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षरशः गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये गोदावरीला महापूर आल्यामुळे या गावचा संपर्क तुटला होता आणि संपूर्ण ग्रामस्थ इथून रामपुरीला यांना स्थलांतरित करण्यात आलं होतं आणि यांचं भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काय नाव आहे आपलं? मधुकर साहेबराव आर्दड. राहणार कुठले तुम्ही? श्रीपत आंतरवाला. बरं. तुम्ही शेतकरी आहेत? शेतकरी आहेत आम्ही. बरं. काय नुकसान झालं आपलं? मोटर वाहून गेल्या आमच्या गंगाच्या काठावरल्या. शेतामध्ये पाणी गेलं आहे, खरडून गेले काही शेतं, केळी वाहून गेल्या, बरीच नुकसान झालेली. कापूस गेलेला आहे, कोणाला मदत काही भेटली नाही. कोणी इथं फक्त भैयासाहेबाचा मुलगा येऊन गेला पाणी करून, त्याच्यावर मदत काही आलेली नाही. आता इथून पुढे काय होईन तर पाहू. तहसीलदार, तलाठी, कोणी मंडळ अधिकारी, महसूलचं कोणी अधिकारी आलं तर गावामध्ये? तलाठी आलता काल. पंचनामे केले का त्याने शेतकऱ्यांचे? शेतकऱ्याचे पंचनामे केले आणि केळीचे पंचनामे केले. पुन्हा राहिले साहिले आज येणार आहे पुन्हा. आता पुन्हा काय होईन तर पाहतो. बरं, काही जनावर असे वाहून गेलेत का? त्यांची काय जीवितहानी झाली का आपल्याकडे? नाही, जनावरं कोणाची नाही वाहून गेली. मोटर गेल्यात, फक्त सोलरच्या मोटर गेल्या. सरकारने काय केलं पाहिजे? तुम्हाला तातडीची काय मदतीची आवश्यकता आहे बरं आता आपल्याला? तातडीची म्हणजे आता कायला रामपूरला इथून लोक गेलेले होते, त्याला खायला अन्नधान्य काय नाही. काहीच्या घरात 1-2 जणांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, त्याला काही मदत आलेली नाही. गोरगरिबाचा काहीच मदतीचा हात द्यायला नाही. बरं, आता जी काय सामाजिक आपल्याकडे जी संस्था आहेत त्यांनी पुढाकार घेतला आहे, सर्वसामान्य लोकांना किराणा किट वाटप केलेलं आहे, असं आपल्याकडे काय वाटप झालं आहे का आतापर्यंत? 50-50 जणांना झालं वाटप, पण ते कुठले होते वाटप ना? कोल्हापूरचे लोक होते, त्यांनी 50 लोकांना दिलं वाटप किट. बाकीच्याला कोणाला काही नाही मदत. बरं, आता सरकार सरसकट याचा फायदा म्हणजे लाभ देणार आहे, याच्यावर तुम्ही समाधानीत का? आता समाधान आहेत, पण सरकारने आम्हाला हेक्टरी 50-60 हजार रुपये तरी द्यायला पाहिजे. तर 7,000 आणि 8,000 काय होणार आहे? बियाचे पैसे आहे ना ते. त्याच्यामुळं काहीतरी निर्णय घ्यावा शासनाने. काय इच्छा आपली? काय केलं पाहिजे सरकारने? सरकारने काय मदत द्यायला पाहिजे, हेक्टरी 60,000 रुपये तरी द्यायला पाहिजे मदत. धन्यवाद. तुमचं काय नाव? कालिदास शेषराव आर्दड. राहणार कुठले? श्रीपत आंतरवाला. शेतकरी आहेत. काय नुकसान झालं आपलं? माझी मोटर वाहून गेली गंगाच्या कडीची. परत एक गाय वाहून गेलेली, गाय आणि वासरू दोन्ही पण गेले त्याच्यात. आणि पूर परिस्थिती भयानक होती. कसा अनुभव काय सांगू शकता बरं? अनुभव काय थरारक होता ना, पाणीचं एवढं होतं की त्याचं हेच नाही सांगता येत. मग पंचनामे झाले का? आता पंचनाम्याला काल कृषी अधिकारी म्हणजे कृषी विभागाचे अधिकारी येऊन त्यांना नावं घेऊन गेले. पंचनाम्याला असं म्हणजे तलाठी ते हे नाही आले, त्यांनी काल रात्री नावं लिहून नेलेत. म्हणजे संपूर्ण गावाचेच नावं लिहिलेत का? काही गावाचे पूर्ण गावाचे नाव लिहून नेले. पूर्ण गटावर त्यांनी नकाशा आणला होता. गंगाच्या काठचे जी गाव आहे शेत आहेत त्यांचे पूर्ण नाव लिहून नेलेत. फळ पिकाचा, केळीचा याचा हे करून घेतलं, त्यांनी नाव लिहून घेतली. काय केलं पाहिजे सरकारने आपल्यासाठी? आता सरकारने मदत द्यायला पाहिजे भरपूर. एकरी 50-60 हजार रुपये तरी द्यायला पाहिजे, एकरी द्यायला पाहिजे. हेक्टरी तर ते कमी होते ना.
बरं या पुढे या नाव सांगा आपलं, नाव सांगा ना, नाव सांगा. राहणार कुठे तुम्ही? शिरपतांतराला बरं बरं. शेती किती एकर आहे आपल्याला? शेती जालना जिल्ह्यात तिकडे 20 एकर आहे. 20 एकर शेती आहे. काय नुकसान झालं आपलं शेतीमध्ये? जमीन खरडून गेलं, कापूस आणि दुसरं काय नव्हतं. बरं बरं कापूस किती नुकसान झालं बरं? किती लाखात नुकसान झालं असेल आपलं? आता लय झालं ते खूप, तिथं काय नाही. बरं तरी पण आता सध्या खळू गेले सरकेन, त्याचं काय मग सांगायचं. आता काय केलं पाहिजे सरकारने? तुमची जमीन आता वाहून गेली ना. खळून द्यायला ती खळून गेलेली भरपाई द्यायला पाहिजे. तिथं माल आहे का काय वडे पडले समजे. हां हां. हां आता 8,000 रुपये हेक्टरी द्यायला लागले सरकार, याच्यावर समाधानी आहेत का तुम्ही आता? 1000 रुपये एकट्याने काय होणार आहे? राहणार लेवल करणं होत नाही तर. बरं मग किती पाहिजे आपल्याला? किती अपेक्षा आपली? 50 तरी पाहिजे ना. 50,000 रुपये. हां बरं ठीक आहे. बोला आपलं नाव सांगा कुठं? गणेश वैजनाथ वाकळे, राहणार? श्रीपदांतरवाला. बरं बरं बरं. शेतकरी आहात? हा शेतकरी. काय नुकसान झालं बरं आपलं? आमची इथं समजा आता केळीचा म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये केळीचं गाव असल्या म्हणून बरं बरं. असं ओळखत हां. जातं. आणि सगळे केळीचे जे बाग आहेत ते गंगेच्या कडेलाच येतं. तर केळीचे सगळे बाग जे वगैरे आहेत का सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. किती नुकसान झालं बरं आपलं? आता एकरी जर विचार केला तर आमचं 1 लाखाच्या पुढेच नुकसान झालेलं आहे. सरकार हेक्टरी मदत द्यायला लागले कसं? हां हेक्टरी मध्ये जर सरकार समजा 7,000 8,000 देते त्याचा काहीच नाही उपयोग होणार ना. कमीच कमी 50,000 60,000च्या पुढे जर एकरी मदत दिली तर काहीतरी फायदा होईल. काय केलं पाहिजे सरकारने? काय उपाययोजना राबविल्या पाहिजेत बरं? हेच आता इथून पुढे समजा पाण्याचं नियोजन करायला पाहिजे. कारण की पाणी त्यांनी खूप जास्त प्रमाणात एकदा सोडलं. आधी जर समजा त्यांनी 5% काहीतरी धरणाचं पाणी जर कमी केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. म्हणजे तिथलं नियोजन त्यांनी व्यवस्थित केलं असतं तर बराच फरक पडला असता. म्हणजे नुकसान झालं असतं पण कमी प्रमाणात झालं असतं. आता आमच्या सगळ्या गावाचं म्हणजे तिन्ही साईडने नदी आहे. तर तिन्ही त्या साईडनी नदी असल्यामुळे सोलरचे सगळे सोलर वगैरे हे तिथे त्या नदीच्या कडेलाच येतात. तर ते सगळे वाहून गेले. बरं आता गावामध्ये पिण्याच्या पाण्याची कशी समस्या आपली? सध्या पाण्याची म्हणजे लाईट नसल्यामुळे जरा प्रॉब्लेम आहेच. बरं म्हणजे काय पोल वगैरे काय पडलेत का असे? म्हणजे आमचं आता लाईटची कशी व्यवस्था आहे ती पिंपळ म्हणजे शेताने आलेली आहे. तर मग ती कधी बी पाऊस आला काही आला की लगेच फॉल्ट होतून लाईट जाते. ठीक ओके. तुमचं काय नाव? तुम्ही बोल ना, तुम्ही आता बोलता. बरं बरं नाव सांगा आपलं. मी पंडितराव आपलं जाधव श्रीपदांतरवाला एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि ह्या गावामध्ये श्रीपदांतरवाल्यामध्ये खूप आतोनात नुकसान झालेलं आहे पूर परिस्थितीमुळं. आणि सगळं गोरगरीब जनतेला इथून स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. आणि ते आमचा एकदम रामपुरीच्या तिथं 2 जागेवर संपर्क तुटतो सर. आणि त्या संपर्क तुटल्यामुळं इथं एकही बी गावामध्ये माणूस नव्हता. स्थलांतरित केलं होतं. तर ते रामपूरच्या शाळेमध्ये आमदार साहेबांनी म्हणजे जेवणाची याची त्याची व्यवस्था चांगली केलेली होती. आणि तिथं मग तिथं येऊन आम्हाला सर्व शासनाचे लोक येऊन भेटून जात होतात. मग आता त्यांनी सरकारने इथं येऊन आम्हाला ही परिस्थिती काय आहे हे इथं येऊन त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. गोरगरिबांना त्यांचा संसार पाणी सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. जरी समजा घराने पाणी थोडंफार घराने आलं कोण्या घरात नसेल पण संपर्क तुटला होता ना सर आमचा. तर संपर्क तुटल्यामुळे ते आमचं गाव एकदम आपल्या नकाशामध्ये बेटावर दाखवतं बीड जिल्ह्याच्या नकाशामध्ये. तर ते आम्हाला ह्या गावाला मदत येणं गरजेचे आहे. तरी आतापर्यंत कोणत्या याने कुठली काय मदत आलेली नाही. तर ते एक 50-50 लोकांना ते स्किट वाटप केलं. ते कोल्हापूरचे काही एक संस्था आहे त्या संस्थेमार्फत शासनाचं अजून काही आलेलं नाही. आणि शेतकऱ्याची खूप नुकसान झालेली आहे. सर्व गंगा गाभा आपलं काठच्या त्यांच्या मोटरा वाहून गेलेल्या आहेत. गाय गोटे होते ते गोटे आपलं वाहून गेलेले आहेत. जनावरं वाहून गेलेले आहेत. तर त्यांना ते सरकारने दक्षता घ्यायला पाहिजे. आणि पंचनामे काल तलाठी मंडळ अधिकारी आले ते पंचनामे बी त्यांनी स्पॉट पंचनामे करून त्यांची पाहणी करूनच ज्याची खरंच अधुनात ज्याची नुकसान झालेले आहेत त्यांनी ते बघा आपलं त्यांचे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. जसे आहे तसे कोणाचे खरडून गेलेत, कोणाचा त्या जमिनीवर ढिसू येऊन बसलेला आहे. म्हणजे महसूलचे कर्मचारी स्पॉटला म्हणजे गेलेत नाही समजा पॉईंटवर इथं येऊन बसून एका जागेवर बसून पंचनामे केलेत का? हा म्हणजे सर्व पंचनामा करा म्हटले ते आपलं म्हणजे एका जागेवर हे सरसकट देऊ असं म्हणणं आहे त्यांचं.
पण जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांच्यावर अन्याय होतं असं वाटतंय का आपल्याला? म्हणजे आता जसं जसं गोदा काठच्या लोकांना जास्त हे झालेलं ना, खरडून काय जमिनी गेल्या आहेत ना सर, तर त्यांना त्यांचा मोबदला मिळालाच पाहिजे सर. जसं कोणाची नुकसान होऊ नये असं वाटतं. मग त्यासाठी सर्व शासनाने काळजी घ्यायला पाहिजे आणि नुकसान भरपाई द्यायला पाहिजे शेतकऱ्याचे बी. आणि 90% इथं शेतमजूर आहे सर. आता हे दोन महिने झालं पावसाने थैमान घातलेलं आहे, तर मजुराच्या सुद्धा हाताला काम नाही आहे. 2 महिन्यापासून घरातच आहेत. त्यांना काहीतरी मदत मिळायला पाहिजे अशी शासनाला माझी विनंती आहे. सर्व मजूर लोक जास्त इथं आहेत. 10% लोक समजा आहेत, हे पण सरासरी 90% मजूर आहेत. तरी त्यांना ते हाताला काम नसल्यामुळे त्यांना बी काही शासनाने मदत करायला पाहिजे सर, असं माझं म्हणणं आहे. बरं, आता काही शेतकऱ्याकडे बँकेचं कर्ज आहे, शेती तर नाहीशी झाली, उत्पन्न येणारं बी बुडालं आहे. तुम्हाला असं वाटतंय का सरकारने कर्जमाफी केली पाहिजे? सरकारने कर्जमाफी करायला पाहिजे ना सर. आतूनात त्यांचे नुकसान झालेले आहे ना शेतकऱ्याचे बी. आणि त्यांना समजा त्या हाताला आलेलं पीक त्यांचं एकदम वायाला गेलेलं आहे, तर त्यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे सर. काय उपाययोजना राबविल्या पाहिजेत बरं सरकारने आता शेतकऱ्यांसाठी? त्यांचा कर्जमाफी करायला पाहिजे सर. आणि आता हे हेक्टरी त्यांना 50,000चं असं हेक्टरी द्या, असं 50,000 रुपये हेक्टरीप्रमाणे द्यायला पाहिजे त्यांना नुकसान भरपाई, असं माझं मत आहे सर. बरं, आतापर्यंत कोणत्या अधिकाऱ्यांनी पुढारी कोण आलं होतं का गावामध्ये भेट द्यायला आपल्याला? आलते ना, आमदाराचे चिरंजीव रणवीर काका आलते. ते गावाला भेट देऊन गेले, स्वतः पाहणी करून गेले, शेतीमध्ये इकडं जाऊन आले. तहसीलचं कोणी आलं का? महसूलचा कोणी मंडळ? तलाठी मंडळ अधिकारी येऊन गेले ना सर. धन्यवाद सर. तहसीलदार पाणी इथं होतं, इथं म्हणजे पूर परिस्थिती चालू होती तेव्हा तहसीलदार साहेब बी आलते कोमने सर. तुमचं काय नाव आहे? माझं भेवा दसर जाधव. बरं, राहणार कुठले तुम्ही? राहणार कुठले? किती शेती किती आहे? 1 एकर आहे. काय होतं शेतामध्ये? काय होतं? कापूस आहे का मग जशाला तसा? नाही गेला पाण्याने. बरं. पाण्यात कापूस गेला. विहिरीवरती हे म्हणते काय म्हणते तुला सोरेचे हां, काय हां. ते बुडालं पाण्यामध्ये. बरं, किती नुकसान झालं आपलं? टाटर पाण्यात गेलं आणि वडं पडलं, फुंगल पडलं वारत. बरं, किती नुकसान झाले? बरेच लिमिट झालं नुकसान तसं. मग आता सरकार मदत कसं करते? समाधानात का त्या? पण आता जेवढं काय देते ते जेवढं घ्यावंच लागेल ना. बरं. असं काय केलं पाहिजे सरकारने? काय केलं पाहिजे? काय केलं त्याच्या मनाने आता भरपाई नुकसान करून द्या शेतीची. ते टाटर हे मोठे रोडला गेले ते एरीवरला, त्याची भरपाई करून द्या. तुमचं काय नाव? अर्धड प्रल्हाद अर्धड. बरं, राहणार इथले. किती शेती आपल्याला? 1 एकर. काय होतं शेतीमध्ये? काय होतं? केळी आहे का जशाला तशी? वाहून गेल्या कशी जायदा सगळं? तर पानं गेले. बरं. हो, किती नुकसान झाले? 1 एकरचं झाले. बरं. हो, अंदाज किती नुकसान झालं असं वाटतं आपल्याला? हे 100% झालं. 100%. हो. आता सरकार मदत द्यायला लागले, समाधानीत का त्याच्यावर तुम्ही? सरकारने मदत ताबडतोब द्यायला पाहिजे. ह्या 8-10 दिवसातच साहेब. किती केले पाहिजे? किती केली हेक्टरी 50,000 रुपये करायलाच पाहिजे. हो. पुन्हा आणखीन काय उपाययोजना राबविल्या पाहिजेत? पुन्हा काय आता कोंबड्या गेल्या वाहून, कुत्री गेले वाहून, चटच गेले. तर काय जे आहे ते सांगायला काय हरकत आहे तुम्हाला? गाडी गेली एक, पुन्हा काय नाही. बरं, ओके. नाव सांगा आपलं नाव. बळीराम शंकरराव अर्धड, शिरपत अंतराला, तालुका गेवराई, जिल्हा बीड. किती एकर शेती तुम्हाला? 4 एकर आहे. बरं. आखी शेती गेली. हां. त्याच्यामध्ये पाहुणी पाणी होतं परसभर शेतीवर. 4 एकर शेतामध्ये कोणतं उत्पन्न होतं बरं? ऊस होता काही, कापूस, हां. सोयाबीन काही. बरं. हे गंगाच्या काठच्या लोकांचं काही नाही राहिलं. बरं. हो. किती नुकसान झाले? किती रुपयाचं नुकसान झालं आपलं? आपलं जवळजवळ 1.5-2 लाख रुपयाचं नुकसान झालं. बरं. मग आता सरकार 8,000 रुपये हेक्टरी मदत द्यायला लागले. पण त्याच्यावर भागत आहे का साहेब? हां. 8,000वर भागत नाही. हां. त्याला खताचे पैसे नाही फिटले, फवारणीचे पैसे नाही फिटले. हां. त्यांनी खत घातलं, भाड्याने नांगरणी केली, डोंगरणी केली, आणि काय त्याच्यामध्ये राहिले? काय केलं पाहिजे आता तुम्हाला? आता स्टँड होण्यासाठी आता काय केलं पाहिजे सरकारने? सरकारने आता काहीतरी द्यायला पाहिजे ना हेक्टरी. त्याच्या हिशोबाने आता आमची मागणी आहे 50,000ची. हां. म्हणजे मग जसं त्याच्यात भागन. हो. केळी गेल्या, अनेक नुकसानी झाल्या. गंगाच्या कारच्या लोकांचं काही नाही राहिलं. हो, साफ झाले.
साहेब आपल्याकडं कोंबडी नाव सांगा आपलं, नाव सांगा ना. बापूराव प्रभाकर अर्धे राहणार श्रीपदांतरवाला तालुका गेवरा जिल्हा बीड पोस्ट रामपुरी. बरं बरं. काय महापुरामुळे काय नुकसान झालं आपलं? आपल्या सगळ्या कोंबड्या अख्ख्याच गेल्या. त्याच्यातल्या कोंबड्या तुम्हाला सांगतो 5,000 कोंबडीतल्या फक्त 400-500 कोंबडी राहिले असं बरं अख्ख्याच पुरात गेले. बरं. तसं काय कळलं का महसूलच्या कोणी प्रशासनाला? झालं नाही काय कळलं त्या कोंबड्याचं म्हणलं की मध्ये आधी हे पंचनामे करू द्या ते पंचनामे करू द्या. तिकडे खाली गेलेच नाही कोंबड्याच्या याच्यात कुक्कुटपालकाकडे. शेतीचं काय नुकसान आपलं? शेती आकाश सागवण गेलं पाण्यामध्ये. कापूस गेला, केळी गेल्यात, 2,500 खोड लावलेले आकाच नाही झालं. महसूलचे अधिकारी आले नाहीत पंचनामा करायला? पंचनामा करून गेले समजा केळीचा याचा केलाय. पण आता पुन्हा त्या कोंबड्याचा राहिला ना, कोंबड्या गेल्या ना लांबड्या. बरं. मग आता काय केलं पाहिजे सरकारने तुमच्यासाठी? आता काय त्याला काहीतरी मदत द्यायला पाहिजे. 200-300 रुपयाला कोंबडी एक लावून टाकायला पाहिजे त्यांनी. माझं हे म्हणणं बघ काय ना. किती वर्षापासून व्यवसाय होता आपला? याला जवळ झाले 2-3 वर्ष झाले पास यावर सुरू. वर्षाकाठी किती रुपयाचं उत्पन्न होतं आपलं? वर्षाकडे काय हेच आता 400-500 अंडा आपलं सुरू होतं. बरं बरं. मग आता दुसरा काय पर्याय आता व्यवसायाचं? आता काय पर्याय आहे, आता पुन्हा तेच करणार आहेत. पुन्हा कोंबड्याच घेणार आहेत. कोंबड्या झाड सोडत येत नाही. मी आहे तर कोंबड्या झाड सोडित नाही. कुक्कुटपालन आपलं सुरूच राहणार. पण फक्त एवढी मदत आम्हाला भेटायला पाहिजे शासनाची. आपलं नाव सांगा अगोदर. माझं नाव सुरेश साहेबराव बनसोडे, राहणार श्रीपद अंतरवाला तालुका गेवराई जिल्हा बीड. मी सध्या ग्रुप ग्रामपंचायत गोपत पिंपळगाव श्रीपद अंतरवाला ग्रामपंचायत सदस्य आहे. बरं. आता तुम्ही एक ग्रामपंचायत सदस्य आहेत, म्हणजे ज्येष्ठ आहेत, म्हणजे तुम्हाला अधिकार आहे समजायचं गावातला. आता काय काय नुकसान झाले, सरकारने काय योजना राबविल्या पाहिजेत बरं आता गावाल्यासाठी? सध्या आमच्या गावामध्ये शेतीचं 100% नुकसान झालेलं आहे. जे की काही लोकांची शेती खरडून गेलेली आहे, काही लोकांचं ठिबक वाहून गेलेलं आहे, काहीचं सौर ऊर्जा वाहून गेलेलं आहे आणि जनावरांचं पण खूप नुकसान झालेलं आहे. जे काय शेतामध्ये गोठे वगैरे आहे ते टोटल वाहून गेले आहेत. आणि गावामध्ये जे घरामध्ये पाणी घुसलं त्याच्यामध्ये घरातलं जे अन्नधान्य गावकऱ्यांचं ते सगळं नाश झालेलं आहे. गावामध्ये सरपंचांनी समजा 2-3 दिवस जे पाण्याचं व्यवस्था केली होती पिण्याची, पण आता सध्या तात्काळ लाईटची व्यवस्था चालू करावी आणि गावात पिण्याचं पाणी आणि जे उदाहरण परत पिठाची गिरणी वगैरे जे त्यासाठी लाईट चालू करावी आणि जे पूरग्रस्त म्हणजे काय लोकांचं नुकसान झालेलं आहे ते 100% भरपाई सरकारने द्यावी. आणि 2006मध्ये जे काय आमचं गाव श्रीपद अंतरवाला रेड झोनमध्ये आहे आणि आत्ता पण रेड झोनमध्ये आहे, त्याच्यासाठी सरकारने पुनर्वसनाचा विषय घ्यावात ही माझी सरकारला माझी कळकळीची विनंती गावाच्या वतीने. कारण की गेल्या 2006च्या पुरामध्ये पण आमचं गाव रेड झोनमध्ये होतं आणि आता पण आहे आणि तात्पुरती मदत देऊन काय उपयोग नाही. आम्हाला अचानक आम्ही कायमस्वरूपी आमचं पुनर्वसन करावं ही माझी सरकारला विनंती. कारण की अचानकच पाणी येतं. आम्ही रात्रीच्या 1:30 वाजता काही लोक बसमध्ये गेले, काही लोकांना समजा घर सोड वाटत नव्हतं म्हणजे थोडे सकाळी गेले, पण अचानक जर पाणी गेलं तर आम्ही कायम कधी पण वाहून जाऊ शकतो. हे सरकारला माझी विनंती. 2006मध्ये गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न मिटला होता? नाही मिटलेला. मग पुनर्वसनाचा विषय हा कसा चोवटावर आला गेला? सर आमची मागणी गावकऱ्यांची, पण सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांनी याच्याकडे गंभीर्याने लक्ष करावे आणि ग्रामस्थ तयार आहेत पुनर्वसन होण्यासाठी, फक्त सरकार लक्ष द्यायला आपल्याकडे. हां, ग्रामस्थ तयार आहेत पण सरकार काय लक्ष द्यायला तयार नाही. त्यांनी आम्हाला चांगल्या ठिकाणी आमचा पॉईंट देऊन आमचं पुनर्वसन करावं ही माझी विनंती त्यांना. बरं, आता लाखो हेक्टर वायाला गेले, शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाले. सरकारने काय उपाययोजना राबविल्या पाहिजेत म्हणजे शेतकरी जिवंत राहायला पाहिजे? शेतकरी जिवंत राहण्यासाठी त्यांचा जे काही त्यांचं नुकसान झालेलं आहे, जसं पंजाब राज्यामध्ये जसं 50,000 रुपये हेक्टर अनुदान त्यांनी दिलं आहे, तसं त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये पण द्यायला पाहिजे. ज्या भागामध्ये पूरग्रस्ताचे हे झालेले नुकसान झालेले जसं त्या राज्यामध्ये दिलं तसं महाराष्ट्रामध्ये द्यायला पण त्यांना काहीच अडचण नाही. कारण की तुम्ही इतर दुसऱ्या ह्याच्यावर तुम्ही खर्च करतात आणि शेतकऱ्यावर काम खर्च करीत नाहीत. शेतकरी जगला तरच म्हणजे पूर्ण महाराष्ट्र जगेन, सरकार जगू शकेन. ही समजा ही पण माझी सरकारला विनंती. तर आता जी काय जनावरं आहेत समजा आपल्याकडे गाय म्हैस शेळी असेल, त्यांचा खाण्याचा कसा प्रश्न आहे आपल्याकडं? सध्या जनावरांचा खूप खाण्याचा, जसं आपण माणसाने त्यांना कुठं तांदूळ गहू आपण वाटप करतो तसं शेतकऱ्यांच्या जनावरांना तुम्ही कोणाला काही वाटप केले नाही आतापर्यंत. तर त्यांचं ते जनावरांचा चारा पण सरकारने उपलब्ध करून द्यावात, जेणे की वैयक्तिक शेतकऱ्यांचा कुठला ऊस वगैरे काय असेल त्याचा सरकारने त्याचं इकत शेतकऱ्याला मोबदला देऊन ते इकत घेऊन शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा उपलब्ध करून द्यावात ही पण माझी सरकारला विनंती. ओके, धन्यवाद सर. आपलं नाव सांगा अगोदर. मी हरिभक्त पारायण विजय महाराज आर्दड. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा कथेच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतो आहे. तुम्ही आलात हे मला ज्ञात आहे,
की पूर परिस्थितीच्या माध्यमातून तुम्ही इथे आलेले आहात. त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला की सरकारपर्यंत हे जे आमचं बोलणं आहे, ही जी काही व्याधी आहे, हा जो काही त्रास आहे तो सरकारपर्यंत जाईल, याच्याबद्दल द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. सर, सांगायचं असं आहे की 2006मध्ये पहिला टप्पा झाला आमच्या कळण्यामध्ये आणि हा दुसरा टप्पा म्हणजे 2025चा आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे, ही पूर परिस्थिती जर एकदा झाली, एकदा पूर येऊन गेल्याच्या नंतर इथला प्रत्येक शेतकरी 90 ते 95% लोकांचे टक्केवारीचे पैसे काढून शेती करणार आहे. बरोबर आहे, पहिला टप्पा आहे. एकदा शेतकरी जर गळाला तर खाल्ला मजूर वर्गसुद्धा गळला जातो, म्हणजे साखळी आहे. एकदा शेतकरी खाली आला की मजुरापर्यंत माणसाला काय करावं कळत नाही. तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच आहे की घरामध्ये उशी घेऊन रडणारा शेतकरी अजून कोणाच्या ध्यानातच नाही. त्याचं रडणं, त्याची व्याधी, त्याचा त्रास तो फक्त कोणाला सांगेल? नवऱ्याला सांगेल आणि नवरा बायकोला सांगेल. ही जी काही व्याधी, हा जो काही त्रास आहे, हा जोपर्यंत सरकारच्या हृदयाला दगडासारखा लागत नाही तोपर्यंत मला नाही वाटत कोणी येऊन आपले कोणी जिव्हाळा करेल, कोणी कणवाळा करेल की कोणी याला मदत करेल. प्रत्येकाची अपेक्षा आहे 50,000 रुपये हेक्टरने आम्हाला पैसे द्यायला पाहिजेत, कोणाची 70ची अपेक्षा आहे, कोणाची लाखाची अपेक्षा आहे. येईल तो दिवस खरा, येईल ते खात्यावर पैसे ते खरे. पण याहीपेक्षा महत्त्वाचा स्तंभ असा आहे, गोदावरीच्या काठीला तुम्हाला सांगतो, आता सर्वे नंबर मला वाटतं 28पासून तर खाली इकडे सर्वे नंबर किती आहे? 26पर्यंत हा सगळा खाल्ला केळीचा पट्टा आहे, बरं का. मग त्या केळीच्या समवेत काही कापूस असेल, काही सोयाबीन असेल किंवा अन्य काही पिकं आहेत. याचं कसं आहे सर, हे जे पाणी आलं आहे ना, हे सगळ्यातल्या शेवटच्या टप्प्याला आलं गोदावरीला. इथून मागं बऱ्याच पूर आले दुसऱ्या राज्यांनी, पण आमच्या ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जो पूर आला गोदावरीला तो शेवटच्या टप्प्यात आला आहे. आता काय सांगावं, तुम्हाला हृदय भरून येतं आहे, बरं का. सांगायचं तात्पर्य असं आहे की आत्तापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांनी सगळ्यांचे खतं घालून झाले, सगळ्यांनी पैसे खर्चून झाले. कोणी लोकांचे काढले असतील, कोणी लोक उधाऱ्या खत आणली असतील, मजुरांनी कोणाचे पैसे घेतले असतील. हे सगळे कर्जबाजारी झाले आणि प्रत्येक शेतकरी स्वप्न पाहत होता कशाचे, की आता आमच्या केळी उतरायला येतील, घडं उतरायला येतील. कोणी म्हणत होता मला कापूस 10 क्विंटल होईल, कोणी म्हणत होता 25 क्विंटल होईल, कोणी म्हणायचं ऊस मला 50 टनाच होईल. म्हणजे या पैशावरती स्वप्न पाहणारे हे जे शेतकरी वर्ग आहे, इथं कोणी आमचे व्यापारी वर्ग नाही, सगळे शेतकरी वर्ग. म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह सगळा शेतीवर होणार आहे आणि सगळे स्वप्न पाहत होते. मला सांगा, वर्षभर जे पिकवलं आहे त्याच्यावर जर निसर्गाने 2 दिवसात जर सगळं बरखास्त करत असेल तर या शेतकऱ्याला वाली कोण आहे? निवांत जर बसलं स्वतःच्या मनाने मनाला जर प्रश्न विचारत, असं वाटतं आपल्याला वाली कोणीच नाही, वाली कोणीच नाही. एखाद्या माणसाने जर शेतकऱ्याला कर्ज झालं की आत्महत्या केली की लगेच पेपरला बातमी येते, बरोबर आहे का नाही? टी व्हीवर बातमी येते किंवा आपण चॅनलला आपण बातमी देतो. पण हे काय होतं माहिती आहे का, हे बातम्या ज्यावेळेस जातात ना त्यावेळेस सरकारला एकच आमचं सांगणं आहे, हे आम्ही सामान्य माणसं आहोत, एकच सांगणं आहे की जसं स्वतःच्या लेकराला विस्तवाचा खडा पोळाल्याच्या नंतर जशी आई कोणताही विचार न करता धावत जाऊन त्या लेकराकडे जाते, तसं हे शेतकरी सरकारचे लेकरच आहेत ना, बरोबर आहे का नाही? आणि माझं तर असं मत आहे, शेतकरी राजा आहे ना, तो आजही राजा आहे, उद्याही राजा आहे. कालही राजा होता, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार आहे. जगाच्या पाठीवर शेतकरी वर्गच असा आहे, कोणताही विचार न करता शेतीमध्ये पैसे पेरले जातात, बरोबर आहे. आणि मग शेतीमध्ये पेरले जातात, त्याच्यावर मग सरकारची काही आपत्ती असेल, नैसर्गिक काही आपत्ती असेल, अन्य काही आपत्ती असतील, या आपत्तीने बेचैन झालेला शेतकऱ्याकडं एकच मुद्दा लक्षात राहतो की आता मला जगण्यात मजा नाही, मला आत्महत्या केल्याशिवाय मजा नाही. कारण असं आहे ना, 2 दिवसात शेती बरखास्त झाली, कुठून द्यायचं कर्ज, कुठून द्यायचे लोकांचे पैसे? कारण मला सांगा तुम्ही, कोण थांबणार आहे आपल्याला पैशाला? शेती गेल्याच्या नंतर दुकानदार थांबणार आहे का? दवाखाना आपला बंद आहे का? आपला घरचा किराणा बंद आहे का? आपले घरी कपडे आणणं बंद आहे का? आता 15 दिवसावर दिवाळी आली, मग तुम्ही इथल्या माणसावर तुम्ही सहज आपली ज्यावेळी बाईट संपल त्यावेळेस तुम्ही बघा यांच्या चेहऱ्याकडं, एकही तुम्हाला चेहरा प्रसन्न दिसत नाही. याचं कारण काय? प्रत्येकाचे स्वप्न पाण्यात गेलेत. 2 दिवसामध्ये सगळं बरखास्त झालं आहे. आज शेतकरी तुम्हाला सांगतो, यांच्या कापसामध्ये मी गेलो, म्हणजे मी गेलो म्हणून सांगतो तुम्हाला, यांच्या कापसामध्ये गेलो. आमच्या गप्पा चालायच्या अगोदर की मला 25 क्विंटल कापूस झाला, मी माझ्या मुलाची फीस भरेल शाळेमध्ये, बरोबर आहे का नाही? नंतर दिवाळीला मी चांगली साडी घेईल माझ्या मुलीला, माझा मुलगा आहे त्याला मी चांगले ड्रेस घेईल, बरं का. तर आज त्यांच्या मुलीचा फोन आला त्यांना की पप्पा मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? नको वा, तुमचं पूर परिस्थितीने तुमचं शेत पाण्यात गेलं आहे. कसं वाटत असं नाही बापाला की एक मुलगी फोन करून सांगते की मी येऊ शकत नाही म्हणून? याचं कारण एकच आहे, ज्याची जळती ना त्यालाच कळते, बरोबर आहे का नाही? तसं मानवी जीवनामध्ये आयुष्य जगत असताना ज्यावेळेस नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला जातो त्यावेळेस तो मनुष्य चिंतातूर होतोय, एकांतामध्ये बसला जातोय. मग त्याला कोणा पाहुण्याला बोला वाटत नाही, त्याला कोणाकडे जावं वाटत नाही. त्याच्या डोक्यात एकच आहे की मी लोकांचे पैसे कसे देऊ.
म्हणून सरकारला एकच विनंती आहे, या शेतकऱ्यांचे, या मजूर वर्गांचे, या सगळ्या लोकांचे दुःख जाणून, त्यांच्या हृदयात शिरून, त्यांच्या हृदयाची जागा घेऊन या शेतकऱ्यांना कमीत कमी त्यांचा खर्च झाला आहे तेवढं तरी त्यांना यावं, म्हणजे कमीत कमी ते पुढचे दिवस आनंदाने जगतील, एवढीच माझी अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. नाव सांगा आपलं. चंद्रकांत मल्हारी पटेकर, राहणार कुठे तुम्ही? पतंतरवाला, तालुका गेवराई. काय सांगाल आता, महापूर येऊन गेला, गोदाकाठला, लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांच्या जमिनीसुद्धा खरडून वाहून गेल्यात, काय सांगाल तुम्ही याविषयी? आता मला काय जमीन नाही हो सर, मी असंच कष्ट करून खातो, रोज मजुरी करून एखाद्या दाबा जातो. पण आता आम्ही आता जिथं जातो का आता पाहणी केली नाही मी, कोणाचं किती नुकसान झालं, कोणाचं किती नुकसान झालं आहे. ह्या तुम्हाला सांगतो असली नुकसान भयानक झाली. 2006 नंतर हे दुसरं आहे. आणि आता तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सरकार काय म्हणतं आहे 8,000 रुपये हेक्टरी. आता इथून आमच्या गावातून गेवराई बस्ती 40 किलोमीटर बरोबर. आता तिथं गेलं की आता सरकार म्हणतं 8,000 रुपये हेक्टरी, तर सरकारचं 8,000 रुपये हेक्टरी जे येईन का ते कागदपत्र करण्यात चक्र हाणण्यातच जातं आहे गेवराईला, कारण की एका चक्रीत कुठलंही काम होत नाही. ही आज गेले की उद्या, उद्या गेले की परवा. माझं एक म्हणणं आहे, सरकारने 50,000 ते 60,000 रुपये हेक्टरी करून टाकावं, सरसकट करावं. ज्यांचं गेलं का त्यांचं सरसकट करावा, जे दुसऱ्यांचं काय गेलं त्यांना करावा. आणि प्लस पॉईंट म्हणजे हे की जे समजा शेतकरी गेलेत, आता सरकार काय म्हणतं हे करा ते करा, 8,000 रुपये हेक्टरी देतो, मग आमचं म्हणणं 50,000 रुपये हेक्टरी द्यायला पाहिजे त्यांनी. तर दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने काय करावं, जे पंचनामे करायचे आहेत का कुठल्याही शेतकऱ्याला कुठं न बोलावता, आता समजा एक त्यांचं स्पॉटवर जिथं झाले नुकसान तिथंच त्या स्पॉटवर येऊन, आणि प्लस म्हणजे हे कागद आणायला त्यांनी हे कुठलंही काय सांगावं नाही, ज्याचं आहे का ऑनलाईन, मग जे दिसतं का क्लिअर इथं जागेवर ज्या ठिकाणी झाले तिथंच स्पॉटला हे करावं. आता मला घरकुल आलेलं सर, मी इकडं वाळू टाकली 10 ट्रॅक्टर. आता माझी वाळू ह्या पाण्याने सगळीच गेली. आता मला बांधकाम चालू करायचे, मला 2 दिवसांनी कारखान्याला जायचे. मग आता हे वाळूचं काय करायचं नाही, वरून हप्ते हे आता हे चालूच आहेत, हे राडे. हे शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालं की ते बघून आमचं दुःख किरकोळ हे आम्हाला सांगूच वाटत नाही, कारण की आमचे रोज सोबत ना, रोज त्यांच्यासोबत फिरतो, रोज त्यांचे काय दिवस कोणते होते, आज दिवसा काय केलं पाहिजे सरकारने, काय केलं पाहिजे तातडीचं अर्जंट असं काय झालं पाहिजे? सरकारने ह्या 8 दिवसात दिवाळीच्या अगोदर, जसं समजा आता सगळे चेहरे सुरलेले आहेत, हे सरकारने 50-60 हजार रुपये हेक्टरी जर दिलं तर प्रत्येक शेतकऱ्याची दिवाळी म्हणजे साजरी होईल. आणि जर नाही सरकारने दिलं तर मग काय दिवाळी साजरी होऊ शकत नाही. आणि शेतकऱ्याची झाली नाही म्हणजे आम्ही तर मंजूर वर्गात, आमचा तर विषयच नाही. त्यामुळे सरसकट सरकारने पैसे दिवाळीच्या अगोदर 50,000 रुपये हेक्टरीने टाकून द्यायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. आणि नाव सांगा आपलं. नाव रमेश जलेंद्र वाकळे, राहणार कुठे तुम्ही? श्रीपत अंतरवाला. बरं. शेतकरी हा, आम्ही नाही का शेतकरी, आमच्याकडं नाही का जवळपास ह्या गोदापट्ट्यातल्या आमच्या गावातल्या नाही का सगळ्या जनावराला सध्या काहीच खायला नाही. कोणाच्या वळ्या वाहून गेल्या, कोणाचे चारे वाहून गेले. तुम्हाला मी सांगतो, आज आम्ही दुसरीकडे जनावर नेऊन घातलेली पाहुण्या रावळ्याकडे, म्हणजे चाऱ्यासाठी. हा, चाऱ्यासाठी नेऊन घातलेली. आणि सरकारची कुठलीही आर्थिक मदत नाही आमच्या जनावरांसाठी, तुम्हाला मी सांगतो. आणि आमचे कारण की केळी ते नाही का सगळं वाहून गेलेलं आहे सध्या. आता आमचा कापूस झाला असता जवळपास आम्हाला 50 क्विंटल कापूस झाला असता. तर आज तुम्ही आपल्या शेतात चला बघायला की कापसाला कुठलंच काही नाही राहिलेलं. आणि धार पडली होती, रान तर इतकं खडून गेलं, तिथं बघायची सारखी अवस्था नाही राहिलेली. आणि शेतात नाही का सध्या निस्ता घुस येऊन बसलेला आहे, जवळपास डोक्या इतकं ढिगल आहे आपल्या शेताच्या कडेला येऊन बसलेला. ते ढकलायचं म्हणलं तरी बी ढकलणं होत नाही आता आमच्याच्याने. सध्या इतकी नाजूक परिस्थिती झालेली आहे. कारण की आमचं नाही का पूर्ण 10 एकर क्षेत्र आहे, तर पूर्ण पाण्यात गेलेलं आहे. हां, मग आता काय केलं पाहिजे? सरकारने कमीत कमी 70,000 ते 80,000 रुपये हेक्टरी द्यायला पाहिजे. हां, आणि ते 8,000 रुपये हेक्टर दिलं तर तुम्हाला सांगतो त्याच्यात आमच्या नाही का फवारण्याचे सुद्धा हे नाही निघत. ओके, धन्यवाद. वर या गावचे प्रथम नागरिक उमेशराव आरबड या ठिकाणी आहेत. ते गावचे आरदड आहेत, ते या गावचे प्रथम नागरिक आहेत, सरपंच आहेत. आणि त्यांनी कशा प्रकारे ग्रामस्थांना रामपुरीला स्थलांतर केलं आहे, कशा प्रकारे त्यांनी गावकऱ्यांची जेवणाची राहण्याची कशा प्रकारे सोय केलेली आहे, आणि कशा प्रकारे त्यांनी या महापुराला या कठीण प्रसंगामध्ये कसा सामना केलेला आहे महापुराचा, आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. सरपंच नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा. माझं नाव उमेश उत्तमराव आरदड, गोपत पिंपळगाव श्रीपत अंतरवाला या गावचा मी सरपंच आहे. बरं, आता आपल्याकडं महापुराने सगळं अतिवृष्टीने सगळं नुकसान झाले शेतकऱ्यांचं, रहिवाशांचं. आपण कशा प्रकारे सामना केला या महापुराचा? या महापुराचा प्रथमतः आमच्या गावामध्ये ज्यावेळेस पाणी शिरलं त्या टायमाला आमदार साहेबांनी, आमचे विजयराजे पंडित किंवा भैयासाहेब पंडित यांनी आम्हाला गाव प्रथमतः स्थलांतरित करावलं. त्यांच्या माध्यमिक विद्यालय रामपुरी या शाळेमध्ये आमचं गाव रातोरात त्यांनी स्थलांतरित केलं त्यांनी तिथं. आणि 2-3 दिवस त्यांनी जेवणाची याची पूर्णतः व्यवस्था केली त्यांनी. हां,
आता शेतकऱ्यांचं नुकसान झाले, हातातोंडाचा आलेला घास या निसर्गाने हिसकून घेतला आहे, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मग आता ही आत्महत्या थांबण्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे? ही आत्महत्या थांबण्यासाठी सरकारने सरसकट हेक्टरी जसं पंजाब राज्यामध्ये लागू केलं आहे हेक्टरी 50,000चं, तसंच पूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रात जिथं जिथं पूर आलेला असेल श्रीपत अंतरावला गोपत पिंपळ सोडून बाकीचे आणखीन जे गोदाकाठचे गावं असतील त्या सगळ्याच गावामध्ये या पुरामुळं भयंकर फटका बसलेला आहे शेतकऱ्यांना. त्याच्याबद्दल त्यांना अशी भरीव अशी निधी उपलब्ध करून द्यावा. बरं, आता आपलं गाव म्हणजे केळीसाठी प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांचं तर सगळे कापूस, केळी, ऊस नाहीसा झालेला आहे. पण ह्यांचं आता हेक्टरी जी सरकार 8,000 रुपये हेक्टरी द्यायला त्याचं समाधान नाही आहे. मग आता शेतकऱ्यांसाठी सरकारने ताबडतोब काय केलं पाहिजे असं वाटतं आपल्याला? त्याच्यासाठी सरकारने केळीचे जे शेतकरी आहेत त्यांना विशेष मदत करायला पाहिजे त्यांनी. आणि जे आता पावसामुळं जे अतोनात नुकसान झालेलं आहे तर त्यांना सरसकट असं नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. बरं, गावामध्ये आलते कोणी महसूलचे अधिकारी कर्मचारी आले होते का? महसूलचे अधिकारी फक्त तलाठी आणि कृषी अधिकारी येऊन त्यांनी आता काल केळीचा पंचनामा म्हणजे इथं जागेवरच बसून केलेला आहे केळीचे, आणि गावातले हे गट नंबर हे सगळे नाव नोंदणी करून घेऊन गेलेले आहेत ते. बरं, आता शेतीचं तर पंचनामा झाला, आता काही जणांनी कोंबडी पालन आहे, काहीचं शेळी पालन असेल, ह्यांचं सुद्धा नुकसान झालं, हे सुद्धा वाहून गेले सगळं. तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न करणार आहात का पंचनामा होण्यासाठी किंवा त्यांना काही मदत मिळण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात का आपण? मी या माध्यमातून तलाठी, कृषी अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना निवेदन पाठवलेलं आहे, म्हणजे त्यांना कळविलेलं आहे फोनवरनं की आमच्या गावातल्या शेळ्या, कोंबड्या आणि काही इतर जनावरं पाण्यात वाहून गेलेले आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा अशाच मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. तर आता 8 दिवस झाले गाव अंधारामध्ये आहे, पाण्याची व्यवस्था नाही ग्रामस्थांना, पिठाचा दळणवळणाचा प्रश्न मोठा आहे. आपण आता सत्तेमध्ये आहेत, आपले आमदार विजयसिंह पंडित आहेत, त्यांच्याकडे लवकरात लवकर लाईट तयार व्हावं, गावामध्ये लाईट लागावं, आणि पाण्याचा प्रश्न असेल, दळणाचा प्रश्न असेल, मीटर, यासाठी काय प्रयत्न करणार लवकर आपण? यासाठी आम्ही आता आमच्या गावातले म्हणजे सामायिक गट्टू जे आहेत ते गट्टू आम्ही कालच आता बीडला स्थलांतरित केलेत, आणि आमदार विजयराजेच्या यांच्यामधूनच आम्ही ते गट्टू आम्हाला मिळत आहेत, म्हणजे फुकटमध्ये आम्हाला गट्टू ते द्यायला लागलेत आम्हाला. आता सोमवारी त्यांनी आम्हाला ते गट्टू नेण्यासाठी बोललेलं आहे, आणि त्या गट्टूवरच आमचं पाणी फिल्टर आहे, त्याच्यामुळे ते बंद आहे. ते पाणी फिल्टर ते आले की व्यवस्थित पाहिल्यासारखं चालू होईल ते सगळं. पण आता महापुरामुळे आणखीन काय समस्या आहेत की त्या सुटानात आपल्याकडून? आता महापुरामुळं आणखीन अशा समस्या झाल्या की शेतकरी असा हवालदिल झालेला आहे, त्यांना असं काहीच कुठं काही सुधरत नाही आहे सध्या. कारण की त्यांचं पूर्ण तर काही शेतकऱ्याचं तर असं झालेलं आहे की त्यांचं क्षेत्रच पूर्ण गंगेच्या काठावर असल्यामुळं त्यांचं पूर्ण 100% पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे. आणि विशेषतः म्हणजे केळीचं भयंकर नुकसान झालेलं आहे, हाताला आलेला घास पूर्ण गेलेला आहे. काही गावामध्ये काही रहिवाशाची घराची काय पडझड झाली आहे का? शासकीय कार्यालय असतील किंवा रहिवासी असतील त्यांची काय नुकसान झाली का आपल्या गावामध्ये? शासकीय कार्याची तुम्हाला सांगतो, आमच्या ग्रामपंचायतमध्ये पाणी शिरलं होतं. गोपत पिंपळगाव जिल्हा परिषद शाळा पूर्ण पाण्यामध्ये होती, तिथली पण काही बरीचशी नुकसान झालेली, ग्रामपंचायतमध्ये नुकसान झालेली आहे. आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या ज्या गंगेवरली ज्या मोटरा होत्या, स्टार्टर मोटर, हे पूर्ण वाहून गेलेलं आहे. श्रीपत अंतरवाल्यामधलं पूर्ण स्टार्टर स्विच रूम हे पूर्ण गाळामध्ये, आजसुद्धा गाळामध्ये पाहायला आपल्याला दिसेल तिथं की पूर्णचं 100% पूर्ण नुकसान झालेली. याबाबत पंचायत समितीच्या मार्फत काहीतरी आम्हाला मदत त्या गोष्टीतून मिळायला पाहिजे, हीच एक विनंती आहे. आपण प्रत्यक्षात पाहिलं आहे, गावातले काही ज्येष्ठ होते, तरुण होते, आणि गावचे प्रत्येक नागरिक, सरपंच आहेत, काही ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या काय भावना आहेत आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत. गाव केळीसाठी प्रसिद्ध आहे, या ठिकाणची शेती अक्षरशः गोदाकाठी असल्यामुळे अक्षरशः खरडून गेलेली आहे. 2-2, 3-3 फुटाचे खड्डे या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पडलेले आहेत. पशुधन बी वाहून गेलेलं आहे, काहीच्या कोंबड्या असेल, म्हणजे पोल्ट्री फार्म असतील ते देखील वाहून गेले, शेळी पालन असेल ते सुद्धा वाहून गेले, गाय गोटे असतील ते सुद्धा वाहून गेलेले आहेत. आणि या गावचं खरोखर अक्षरशः लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. ग्रामपंचायत कार्यालय असेल ते सुद्धा जमिनीवरच झालेलं आहे. गावामध्ये लाईटचे पोल असतील ते सुद्धा या महापुरामुळे पडलेले आहेत. गाव अंधारामध्ये आहे, लोकांना दळणसुद्धा बाहेरून घेऊन यायचं आहे, पिण्याचं पाणीसुद्धा बाहेरून घेऊन यायचं आहे. आणि सरकार
त्यांना हेक्टरी 8,000ची मदत करत आहेत. लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. शेतकरी या 8,000 हेक्टरवर समाधानी नाहीत. कमीत कमी शेतकऱ्यांना 50,000 ते 60,000 हेक्टरी आर्थिक मदत आणि तीसुद्धा ताबडतोब पाहिजे. नसता गेल्या वर्षापासून शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. निसर्गाने आलेला हातातोंडाचा घास हिसकावून घेतलेला आहे. ह्या शेतकऱ्याच्या आत्महत्या जर रोखायच्या असतील प्रशासनाला तर प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी हेक्टरी कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये आर्थिक मदत ताबडतोब करणं खूप काळाची गरज आहे. त्याचबरोबर या ठिकाणची जी पशुधन नाहीसं झालेलं आहे. पशुधनसुद्धा शेतकऱ्यांचं म्हणजे एक जोड व्यवसाय होता, तो व्यवसायसुद्धा या ठिकाणी नाहीसा झालेला आहे. आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्या पशुधनाची सुद्धा शासनाने भरपाई करून लवकरात लवकर देणं खूप काळाची गरज आहे. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, आमचे कॅमेरामन खाजाभाई. धन्यवाद.